नमस्कार वरियर्स. तर आजच्या सेशनमध्ये आपण इंडस्ट्रियल टाउनशिप्स जो काही महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल नगरपंचायत आणि इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट 1965 जो हा काय कायदा आहे तुम्हाला अभ्यासक्रमात, तर त्यामध्ये एक पार्ट येतो इंडस्ट्रियल टाउनशिप्स. तर हे इंडस्ट्रियल टाउनशिप्स नेमके कशा पद्धतीने स्टडी करायला पाहिजेत किंवा ह्याच्यावरती फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तर तिथे एखादी MIDC वगैरे असेल तर कदाचित तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने ह्या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे सो दॅट तुमचा 360 डिग्री अप्रोच राहील आणि ह्या टॉपिकविषयी फक्त त्या ॲक्टमध्ये दिलेल्या तुमच्या जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर त्याच्यावरती अवलंबून न राहता इतरत्र माहिती काय असायला हवी तुम्हाला. तर या सर्वांबाबत आपण वन बाय वन चर्चा करणार आहोत. तर येणाऱ्या तुमच्या सहाय्यक रचनाकार मुलाखतीसाठी अत्यंत उपयुक्त असं सेशन आहे. तर शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन करायची म्हटली तर इंडस्ट्रियल टाउनशिप नेमकी काय असते? ठीक आहे. हे फर्स्ट रीड करतो मी तुम्हाला म्हणजे एक्झॅक्टली समजून जाईल. एक आयडिया येऊन जाईल की नेमके काय इंडस्ट्रियल टाउनशिप्स आणि कसे ते डिफरंट आहेत इतर गोष्टींपासून. ठीक आहे. तर बघा, अन इंडस्ट्रियल टाउनशिप इज अ सेल्फ सस्टेन अर्बन अँड इंडस्ट्रियल इकोसिस्टम. ठीक आहे. मेटिक्युलसली प्लॅन टू सपोर्ट द ग्रोथ ऑफ industries along with providing housing infrastructure and essential service to workers and business alike. ठीक आहे. तर ही जी काय तुमची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे इंडस्ट्रियल एरिया असतो तर त्याच्यातली सेल्फ सस्टेन अर्बन अँड इंडस्ट्रियल इकोसिस्टम असते. तर ती कशासाठी प्लॅन केली जाते तर तिथले जी काही इंडस्ट्रीज असतील त्याच्या ग्रोथसाठी किंवा तिथले जे काही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक असतील तर त्यांना हाऊसिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा जे काही त्यांच्या एसेन्शियल गरजा आहेत. ठीक आहे. तिथले वर्कर्स असतात तर त्यांच्यासाठी तिथं प्रोव्हाइड केली जाते. अशाच पद्धतीचं एक रेग्युलेशन तुम्हाला UDCPR मध्ये दिसतं की I2R प्रोव्हिजन म्हणजे त्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरियामधल्या ज्या काही जमीन आहेत तर त्याचा वापर रेसिडेन्शियल पद्धतीसाठी कशा पद्धतीने केला जातो. मग किती पर्सेंट हे तुमचे बँक्स किंवा अदर जे काही एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत तर त्यासाठी राखीव ठेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी UDCPR मध्ये आपण शिकलेल्या आहेत. बट हे पर्टिक्युलरली ह्या ॲक्टच्या अंडर जो काही 1965चा ॲक्ट आहे तर त्याच्या अंडर कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं गेलं. ठीक आहे. म्हणजे जी काही तुमची 74वी घटना दुरुस्ती झाली तर त्यानंतर अर्बन लोकल बॉडीजला महत्त्व प्राप्त झालं. मग त्यानंतर ॲक्टमध्ये सुरुवातीला कोणते शब्द होते आणि कोणत्या पद्धतीने बदल करण्यात आला. तर ह्या सगळ्या गोष्टींची वन बाय वन इथं चर्चा असणार आहे. ठीक आहे. सो इट इज designed to facilitate manufacturing, logistic, and commercial development. Industrial township promote a healthy balance between productivity and quality of life. Okay, so these townships are increasingly seen as a backbone of modern industrialization. जे काय नवीन आत्ताचं जे काही इव्हॉल्विंग इंडस्ट्रियलायझेशन आहे तर त्याचं मॉडर्न बॅकबोन म्हणजे एक काय म्हणतात त्याचा एक आधुनिक कणा समजलं जातं ह्या टाउनशिप्सना. ठीक आहे. एस्पेशली इन फास्ट डेव्हलपिंग इकॉनॉमिक लाईक्स इंडिया. In this session, we are going to understand how industrial townships create a seamless work-life experience for employees and a hassle-free environment for industries to operate efficiently by blending industrial zones with residential, educational, medicinal, recreational facilities under the provisions given in the महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल नगरपंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्ट 1965. तर सगळ्यात पहिल्याच आपण बघितलं पण ही एक सेल्फ सस्टेन्ड इंडस्ट्रियल इकोसिस्टम आहे आणि ही इंडस्ट्रियल एरिया आणि तिथली रेसिडेन्शियल जे काही युसेज असतील तर त्याच्याशी बॅलन्स करणारी एक यंत्रणा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची पार्श्वभूमी याची. तर सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर इंडस्ट्रियलायझेशन आपण स्वातंत्र्यपूर्वी काळात बघितलं तर कसं होतं की त्यावेळेला तुम्ही इतिहास वगैरे वाचला असेल किंवा जे काय बॉम्बे प्रेसिडेन्सीचं लेक्चर आपण घेतलं होतं तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की जे काही ब्रिटिशांचं रूल होतं, ब्रिटिश इंडिया आपण म्हणतो, तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती की ब्रिटिशांना जास्त नफ्याचं धोरण अवलंबायचं होतं. म्हणजे त्यांना जास्तीत जास्त कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त इंडियामधून कशा पद्धतीनं गोष्टी नेता येईल आणि इकडे कर कसे लादता येईल किंवा व्हॉटएव्हर जे काही गोष्टी असतील. त्यांचा उद्देश हा होता की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळावं. ठीक आहे. मग त्याला तो आपण कॉलोनियल पिरियड आपण म्हणतो. ठीक आहे. तर तो जो काही औद्योगिकीकरणचा इरा होता जो फास्ट प्रमाणे म्हणजे त्यावेळेला त्या रेल्वे आली त्यावेळेला ब्रिटिशांनी रेल्वे
पहिली रेल्वे धावली जी ठाण्याच्या इथून, ती रेल्वे झाली. त्यानंतर तुमचे टेलिफोन यंत्रणा आल्या किंवा इतर दळणवळणाच्या साधनं असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असतील, याच्यावरती ब्रिटिशांनी जास्त फोकस केलं होतं. जेणेकरून त्यांना ईज ऑफ मूव्हमेंट व्हावी आणि त्यांचा बिझनेस किंवा त्यांची जी काही इकॉनॉमी होती, ही त्यांनी ज्या पद्धतीने ठरवली, तर त्या पद्धतीने एकदम फास्ट ग्रो व्हावी. ठीक आहे. तर काय म्हणता येतं, की द कॉलोनियल पिरियड ट्रान्सफॉर्म इंडियाज लँड अँड गव्हर्नन्स सिस्टम बाय इंट्रोड्युसिंग प्रायव्हेट लँड ओनरशिप वेअर इकॉनॉमिक आउटपुट अँड प्रॉफिट वेअर प्रायोरिटाइज्ड. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की त्यांनी प्रायव्हेट लँड ओनरशिप म्हणजे व्यक्तिगत हक्क असलेल्या जमिनींचा एक उदय तिथं झाला त्यावेळेला. ज्यावेळेला तिथं त्यांनी तुम्हाला जसं सांगितलं मी, की जे काही त्यांची आर्थिक आउटपुट्स होते किंवा जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्याचा, नफा जास्त मिळवण्याचा त्यांचा एक उद्देश होता. तर ह्याला प्रथमतः प्राधान्य देण्यात आलं त्यावेळेला. ठीक आहे. मग हे मॉडेल सपोर्ट करण्यासाठी स्टेट्स जे काय होते, म्हणजे त्यावेळेला प्रोव्हिन्सेस होते किंवा जे काही मुंबई प्रोव्हिन्स तुम्हाला सांगितलं, कलकत्ता, मद्रास, व्हॉटएव्हर जे काही प्रोव्हिन्सेस असतील, तर त्यांना अशा पद्धतीचे स्ट्रॉंग पॉवर्स देण्यात आलेले आणि त्यावेळेला तो शब्द वापरण्यात आला इमिनंट डोमेन. हा शब्द तुम्हाला लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या संबंधात सुद्धा दिसतो. तर इमिनंट डोमेन म्हणजे काय, की राज्यांना अशा प्रकारची शक्ती प्रदान असते, की ती स्वतःची म्हणजे जी काही पब्लिक पर्पजसाठी आत्ताच्या वेळेत म्हणायला गेलं तर पब्लिक पर्पजसाठी, बट त्यावेळेला त्यांना औद्योगिकरणासाठी ज्या काही इम्पॉर्टंट जमिनी भूसंपादन करायच्या होत्या, तर ते त्यांना स्पेशल हक्क होता. ठीक आहे, की तुम्ही ॲक्वायर करू शकता. म्हणजे त्यासाठी कन्सेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर इव्हॉल्व झाल्या. बट सुरुवातीला ह्या गोष्टी पहिल्यांदा घडल्या आहेत. इनेबलिंग कंपल्सरी लँड एक्विजिशन फॉर इंडस्ट्रीज, रेल्वेज अँड टाउनशिप. म्हणजे तिथलं जे काही नागरिकीकरण करायचं होतं किंवा तिथं औद्योगिकरण करायचं असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्स असतील, तर यासाठी तिथं सक्तीचं भूसंपादन म्हणजेच इमिनंट डोमेन हा वर्ड वापरला गेला होता तिथं. मग त्यानंतर इंडिपेंडन्स म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला बघा, जसं आपण डिस्कस केलेलं आहे, जे प्लॅनिंग लेजिस्लेशन इव्हॉल्युशनचं बघितलं, की प्लॅनिंग कमिशन कशी आली, मग तुमचं फर्स्ट 5 इयर प्लॅन कसा आला, सेकंड 5 इयर प्लॅन, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तुम्ही इथं रिलेटिव्ह करा, म्हणजे एक कोरिलेशन करायचं आहे त्याचं, म्हणजे तुम्हाला समजून जाईल, की त्यावेळेला हे इव्हॉल्युशन कसं झालं इंडस्ट्रीचं बाबतीत. जे आता आपण नवीन टाउनशिप जे बघणार आहे, जे 1994च्या वेळेला अमेंडमेंट करून 1965च्या ॲक्टमध्ये म्हणजे ह्या टाउनशिप ॲक्टमध्ये जो काही घालण्यात आलं, मुंबई महाराष्ट्र काउन्सिल ॲक्टमध्ये जी काही अमेंडमेंट करण्यात आली, तर हा कोरिलेशन्स म्हणजे तुम्हाला एक तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर राहील. ठीक आहे. तर आफ्टर independence, India retained many colonial governance tools but combined them with a democratic principle and local self-government instead of rejecting them entirely. म्हणजे पूर्णच्या पूर्ण ज्यावेळेला ब्रिटिश इंडिया गेली आणि भारताचं भारत सरकार अस्तित्वात आलं, त्यावेळेला पूर्णच्या पूर्ण सगळ्याच तरतुदी काढून टाकल्या असं नाही केल्या. बट ज्या काही गोष्टी होत्या अर्ध्याच्या वर, त्या इंटिग्रेट केल्या गेल्या, ज्या काही नवीन अमेंडमेंट्स किंवा नवीन सुधारणा केल्या गेल्या त्यामध्ये. दिस ब्लेंड इज clearly reflected in the 74th constitutional amendment जी 92ला झाली, where article 243Q gave it constitutional importance to represent industrial township, its practical outcome where efficiency driven state or industrial control may replace elected municipal governance. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही बघितलं, की तुम्ही MRTP ऍक्ट ज्यावेळेला वाचता, तर त्यावेळेला तुम्हाला एक दिलेलं आहे ऑथॉरिटी कोणाला म्हणायचं. ज्यावेळेला तुम्ही गावठाण एरियामध्ये असतं, तर त्यावेळेला तिथली जी काय विलेज पंचायत असते त्याला म्हणणार तुम्ही. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये असतं, तर कमिशनर असते त्याला. तर अशा प्रकारची किंवा तुमची इतर ठिकाणी असेल तर सीईओला म्हणणार. तर ह्या ऑथॉरिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. बट जिथं MIDCचा एरिया लागू होतो, ठीक आहे, तिथं पर्टिक्युलरली कोण स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत एक प्रोव्हिजन आहे MRTPमध्ये सेक्शन 40मध्ये. तर त्या अंतर्गत त्या एरियाला जिथं डेव्हलपमेंट करायचं आहे, तर त्याला नोटिफाईड एरिया असं म्हटलं गेलेलं आहे आणि तिथं MIDC ही तिथली स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे असं समजण्यात आलं. ठीक आहे. पुढे बघणारच आहोत आपण. बट सांगायचा हेतू हा आहे, की आर्टिकल 243Q मध्ये ज्याप्रमाणे प्रोव्हिजन्स दिलेले होते, की स्मॉल अर्बन एरिया कोणाला म्हणायचं, की लार्ज अर्बन एरिया कोणाला म्हणायचं किंवा ट्रान्झिशनल एरिया कोणाला म्हणायचं. ऑन द बेसिस ऑफ दॅट
इंडस्ट्रियल टाउनशिपची जी काही डेव्हलपमेंट करायची आहे, तर ह्याला कुठेतरी एक घटनात्मक दर्जा म्हणजे ह्या गोष्टींना कुठेतरी महत्त्व प्राप्त झालं. जसं-जसं या गोष्टी पुढे गेल्या तशा. ठीक आहे. तर जी काही भारतात पहिली फर्स्ट प्लॅन्ड इंडस्ट्रियल सिटी आहे, तर ती जर चुकून विचारलंस, की तुम्ही ह्या टॉपिककडे जर तुमचा इंटरव्ह्यू गेलाच समजा, तर चुकून एखादा प्रश्न आला, की तुम्हाला माहिती आहे का, की इंडियामधली फर्स्ट प्लॅन्ड सिटी इंडस्ट्रियल सिटी कोणती आहे? तर ते सांगता आलं पाहिजे, की जमशेदपूर आहे. ठीक आहे. तर तेव्हाच्या बिहारमध्ये आणि आत्ताचं जे झारखंड आपण म्हणतो, तर त्यावेळेला ही टाटाने हे केली होती, एस्टॅब्लिश केली होती. व्हेन इट कम्स टू इंडस्ट्रियल टाउनशिप, वन कुड नेव्हर लीव्ह आउट द पायोनियर ऑफ इट्स फील्ड जमशेदपूर. ठीक आहे. Jamshedpur was the first city to be planned and developed like a resident industrial are established in early 20th century in the tribal region of Jharkhand by TISCO. The model used here become a prototype and an ideal for all the subsequent developments in industrial township. म्हणजे हे एक आयडियल मॉडेल समजलं गेलं आणि इथून पुढे जे जे काही टाउनशिप झाले तर त्याला एक आधारभूत मानण्यात आलं हे मॉडेल. ठीक आहे. टाटांची जमशेदपूर इंडस्ट्रियल सिटी होती ती. आता आर्टिकल 243 प्रत्येक वेळेला मेन्शन होते, की आर्टिकल 243 प्रमाणे जे काय तर एस्टॅब्लिशमेंट करण्यात आले, काउन्सिल असतील, कॉर्पोरेशन असतील किंवा जे काही अर्बन लोकल बॉडीज असतील. तर ते आर्टिकल 243 नेमकं काय असतं, काय आहे बघा, ठीक आहे. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्युनिसिपालिटीज. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला हा ॲक्ट होता सुरुवातीला, तर या ॲक्टला महाराष्ट्र म्युनिसिपालिटीज ॲक्ट अशा पद्धतीचं नाव नाव होतं त्याचं. बट नंतर त्याच्यामध्ये 1994ला अमेंडमेंट करण्यात आल्या आणि मग त्यामध्ये तुमचं म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायत आणि नगर परिषद अँड तुमचं इंडस्ट्रियल टाउनशिप हे 3 वर्ड त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेत. कारण हे जे काही एरिया डेफिनिशन्स दिल्यात, की तुमचं स्मॉल अर्बन एरिया कोणाला म्हणायचं, लार्जर अर्बन एरिया कोणाला म्हणायचं. कारण जर तुम्ही कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये गेलात 1949 कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये, तर तिथं सरळ-सरळ दिलेलं आहे, की लार्जर अर्बन एरियाचे डेफिनेशन्स काय आहेत. काउन्सिलच्या ॲक्टमध्ये सरळ-सरळ दिलेलं आहे, की स्मॉलर अर्बन एरियाचे डेफिनेशन्स काय आहेत. नगरपंचायत कोणाला म्हणायचं, ट्रान्झिशनल एरिया कशा पद्धतीचा असतो, जिथल्या ए क्लास म्युनिसिपल काउन्सिलपासून किती डिस्टन्स असायला पाहिजेत. 20 किलोमीटर असलं तर काय किंवा 15 किलोमीटर व्हॉटएव्हर जे काही डिस्टन्स तिथे दिलेले असतील, तर तसं असलं तर तिथल्या नॉन ॲग्रिकल्चर लोकांची म्हणजे जी काही शेती व्यतिरिक्त इतर कामं करतायत, तर त्यांची संख्या किती आहे? तर ऑन बेसिस ऑफ दॅट हे वर्गीकरण करण्यात आलं. बट याच्यापूर्वी हे अमेंडमेंट व्हायच्या पूर्वी जी काही 74 अमेंडमेंट होती, तर 74th अमेंडमेंट व्हायच्या अगोदर असं एक पर्टिक्युलर क्लासिफिकेशन नव्हतं आणि त्यामुळं ह्या कुठेतरी गोष्टी लॅक होत होत्या. पण त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रिसाईज व्यवस्थित डेफिनेशन्स थ्रू किंवा एक हे आर्टिकल थ्रू त्यांना एक घटनात्मक दर्जा मिळाला आणि त्यांना कुठेतरी महत्त्व प्राप्त झालं. तर बघू आपण हे काय आहे 243 क्यू. सो देअर शॅल बी कॉन्स्टिट्युटेड इन एव्हरी स्टेट. प्रत्येक राज्यामध्ये एक नगरपंचायत पाहिजे. त्याचं काहीही नाव असं काही म्हणजे त्यांनी दिलेलं असेल ते नाव. ठीक आहे. फॉर अ ट्रान्झिशनल एरिया दॅट इज टू से अॅन एरिया ट्रान्झिशन फ्रॉम रुरल एरिया टू अर्बन एरिया. ठीक आहे. तर हे इन डिटेल गोष्टी काउन्सिल ॲक्टमध्ये झालेल्या आहेत. जस्ट इथं तुम्ही फक्त आता ह्याच्यामध्ये डिटेल जायला नको. जस्ट तुम्ही इथं समजून घ्या. फक्त 243 क्यू काय सांगते, ठीक आहे. म्युनिसिपल काउन्सिल फॉर स्मॉलर अर्बन एरिया, ठीक आहे. अँड कॉर्पोरेशन फॉर लार्जर अर्बन एरिया. आता in accordance with the provision of this part, provided that municipality under this clause may not be constituted in such urban area or a part thereof, as the governor may, having regard to the size of the area and municipal services being provided or proposed to be provided by an industrial establishment in that area, and such other factors as he may deem fit by public notification specified to be industrial township. म्हणजे थोडक्यात कळतंय काय तुम्हाला इथं, की कोण डिफाईन करते, तर गव्हर्नर करते. ठीक आहे. कशासाठी? लार्जर अर्बन एरियासाठी कॉर्पोरेशन, स्मॉलर अर्बन एरियासाठी काउन्सिल अँड द वन एरिया विच इज इन ट्रान्झिशन फ्रॉम रुरल एरिया टू अर्बन एरिया, फॉर दॅट द नगरपंचायत. ओके. आणि करतोय कोण? तर गव्हर्नर. ठीक आहे. आता ह्या आर्टिकलमध्ये काय सांगितलंय? अ ट्रान्झिशनल एरिया, अ स्मॉल अर्बन एरिया किंवा लार्जर अर्बन एरिया मीन्स सच एरिया ॲज द गव्हर्नर मे हॅव्हिंग रिगार्ड टू द पॉप्युलेशन ऑफ द एरिया, म्हणजे तिथल्या लोकसंख्येच्या आधारावरती हे जे 4 पॅरामीटर्स बघितले होते आपण स्टार्टिंगला ज्यावेळेला कॉर्पोरेशन ॲक्ट बघताना तुम्हाला सांगितलं होतं, की मी 243
क्यू मधले 4-5 पॅरामीटर आहेत. ऑन द बेसिस ऑफ दॅट गव्हर्नर हे एरिया डिफाईन करतात. म्हणजे कोणाला ट्रान्झिशनल एरिया म्हणायचं, स्मॉलर एरिया कोणाला म्हणायचं किंवा लार्जर अर्बन एरिया. ठीक आहे. तर हे पॅरामीटर्स आहेत ते. ठीक आहे. म्हणजे काय, पहिला पॅरामीटर काय, population of that area, then second one is the density of the population, and third one is the revenue generated for the local administration, and fourth is a percentage of एम्प्लॉयमेंट इन नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. अकृषक कामांमध्ये किती लोक गुंतलेली आहेत ती. आणि लास्ट वन इज इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सच अदर फॅक्टर्स, किंवा जे काय अदर फॅक्टर असतील की तिचं आर्थिक महत्त्व किती आहे त्या ज्या कोणत्या एरियाला डिफाईन करणार आहेत. तर हे पॅरामीटर्स वापरून एक नोटिफिकेशन पब्लिश केलं जातात आणि गव्हर्नर अशा पद्धतीचे हे एरियाज डिफाईन करत असतात. ठीक आहे. आता हे आर्टिकल आल्यानंतर काय झालं, 1965चा ऍक्ट, म्हणजे जो काय ऍक्ट आता त्याच्या ऍक्टच्या अंडर आपण बघतो इंडस्ट्रियल टाउनशिप. 1965चा जो ऍक्ट आहे, म्युन्सिपल काउन्सिल अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट 1965, तर त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली 1994च्या दरम्यान. आणि त्यामध्ये चॅप्टर 26A आणि 26B ऍड करण्यात आले. ठीक आहे. तर हा जो 26A चॅप्टर आहे हा नगर पंचायत चॅप्टर आहे, आणि हा 26B हा इंडस्ट्रियल टाउनशिप चॅप्टर आहे. ठीक आहे. तर हे कशामध्ये घालण्यात आले, तर महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल, नगर परिषद आणि इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट 1965. तर इथं सुरुवातीला हे जे दिसतंय तुम्हाला आता वर्ड, म्युनिसिपल काउन्सिल, नगर परिषद आणि इंडस्ट्रियल टाउनशिप, तर ह्या तिन्ही वर्डच्या बिहाफ इथं पहिला म्युन्सिपाल्टीज हा वर्ड होता. ठीक आहे. तर ह्या म्युन्सिपाल्टीज वर्डला अमेंड करून इथं त्या अमेंडमेंट थ्रू पहिला म्युन्सिपल काउन्सिल, नगर परिषद अँड देन इंडस्ट्रियल टाउनशिप असे 3 शब्द तिथं इन्सर्ट करण्यात आले. ठीक आहे. अँड द वर्ड म्युन्सिपाल्टी इज रिप्लेस बाय द म्युन्सिपल काउन्सिल, नगर पंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप थ्रू द अमेंडमेंट्स मेड इन 1994. आता हे ॲज सच तुम्हाला असं कुठंच बघायला मिळणार नाही, किंवा इंटरनेटवर जरी तुम्ही सर्च केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन म्हणजे हे आर्टिकल 243 क्यू मिळेल तुम्हाला. बट हे जे दिलंय हे पर्टिक्युलरली तुम्हाला ऍक्ट तो व्यवस्थित ऑब्झर्व करायला लागतं. जे काही फुटर साईडला जे काही नोट्स दिलेले असतात तर त्यामध्ये अमेंडमेंट्स बघितल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता त्या. तर हे कुठले पार्ट चॅप्टर्स इन्सर्ट करण्यात आले, तर 26A आणि 26B. 26A इज हे तुमचं नगरपंचायत अँड 26B इज इंडस्ट्रियल टाउनशिप. ठीक आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं आपण, तर कोणत्या बेस म्हणजे अर्बन लोकल बॉडीजमध्ये कोणते ऍक्ट्स वरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालता येतात सध्या, तर ते बघितलं तर महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट 1965, देन महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, अँड मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1889 आहे, आय थिंक इथे 88 आहे. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की विलेज पंचायत ऍक्ट सुद्धा इथं अस्तित्वात आहे. ठीक आहे. अँड तुमचा झेडपी ऍक्ट पण आहे 1951चा. बट हे पूर्ण तिथं सगळे मेन्शन केलेले आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला जो काही इलेक्शन स्पेशल सेशन घेतला होता तर त्यामध्ये इन डिटेल्स आहेत त्या गोष्टी. जस्ट ओव्हरव्ह्यू म्हणून या गोष्टी ऍड केल्या आहेत. तर हा काउन्सिल ऍक्ट कुठं कुठं लागू होतं, तर सगळ्या म्युनिसिपल काउन्सिल्समध्ये, नगरपंचायत आणि इंडस्ट्रियल टाउनशिप ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहेत तर तिथं, म्हणजे स्पेशली इथं आपल्याला हे कळतं की इंडस्ट्रियल टाउनशिपसाठी हा कायदा लागू आहे. आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा कुठे लागू होतो, की पूर्ण सगळ्या जे काही कॉर्पोरेशन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, फक्त बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोडून, कारण त्यासाठी हा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट वेगळा आहे. ठीक आहे. देन क्लासिफिकेशन जर बघितलं अर्बन एरियाचा अंडर द म्युन्सिपल्स ऍक्ट, तर हे जे आपण म्हणतोय की तुमचं लार्जर अर्बन एरिया, स्मॉलर अर्बन एरिया किंवा ट्रान्झिशनल एरिया, तर ह्याचे क्लासिफिकेशन ब्रॉडरनं एक ब्रॉड पद्धतीनं सुरुवातीच्या चॅप्टर्समध्ये दिलेले आहेत त्या पर्टिक्युलर ऍक्टमध्ये. बट एक इन शॉर्टमध्ये बघायला गेलं तर 3 लाखांच्या वर ज्या वेळेला लोकसंख्या जाते तर त्यावेळेला म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स तिथं आपण एस्टॅब्लिश करत असतो. नवीन म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स कुठल्या आहेत, तर इचलकरंजी आणि जालना लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यामध्ये नवीन इलेक्शन झाले, हे सांगितलं होतं तुम्हाला यापूर्वी मी. अँड स्मॉलर अर्बन एरियामध्ये तुमच्या काउन्सिल्स असतात. तर त्या काउन्सिल्स टाईप ए, टाईप बी, टाईप सी असे 3 प्रकारचे असतात. टाईप ए मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या, टाईप बी मध्ये तुमच्या 40,000 ते 1 लाख मध्ये लोकसंख्या असणाऱ्या, आणि टाईप सी मध्ये 25,000 ते 40,000 लोकसंख्या असणाऱ्या. आणि ट्रान्झिशनल एरिया म्हणजे जो
रुरलमधून अर्बनमध्ये चाललंय. तर त्याची लोकसंख्या ही 10,000 ते 25,000 असते आणि इथल्या अजून पण 2-3 पॅरामीटर्स लागतात. तर ते आता इथं डिस्कस करण्याची गरज नाही. ते सेपरेटली तुम्हाला त्या काउन्सिल आणि कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा हा कोर्स ऑलरेडी ह्याच्यामध्ये भरपूर खूप सारे लेक्चर अपलोड झालेले आहेत. एक ठराविक जे काही इम्पोर्टंट गोष्टी आहेत आणि अजून ॲडिशनल गोष्टी आहेत, तर त्या अपलोड होतीलच इथून पुढं. तर जो हा कोर्स तुम्हाला जर घेण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी कारण अ, माझ्या ॲज पर माय नॉलेज की एवढ्या कॉम्प्रिहेन्सिव्हली कुठं कव्हर नाही केलं जात आहे आणि फीस सेमच आहे जवळपास. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील आणि जर बुक्स ह्याच्यामध्ये सुरुवातीला इन्क्लूड होते, बट सध्या तर एक 7-8 कॉपीजच शिल्लक आहेत. म्हणजे जे कोण प्रायोरिटी बेसिसवरती करतील, तर त्यांना स्वतःहून कॉन्टॅक्ट करून सांगितलं जाईल, की तुम्हाला या बुक्स वगैरे पाठवतो म्हणून. बट तिथून पुढे येणाऱ्यांनी येणाऱ्यांना बुक्स देता येणार नाहीत. ठीक आहे. सो जर घेतलं नसेल तुम्ही ॲडमिशन्स वगैरे, तर तुम्हाला करायचं असेल किंवा कमी कालावधीत या सगळ्या गोष्टींमध्ये गो थ्रू करायचं असेल 360 डिग्रीमध्ये, तर तुम्ही घेऊ शकता कोर्स. ठीक आहे. आता ही झाली पार्श्वभूमी आपण म्हणजे की इंडस्ट्रियल टाउनशिप्स म्हणजे काय असतं किंवा ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधले आर्टिकल कुठलं आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे 243 क्यू आर्टिकल. आता 243 क्यू आर्टिकलच्या अंडर कोणकोणते टाइप्स ऑफ एरिया येतात म्हणजे अर्बन, स्मॉल अर्बन एरिया, लार्ज अर्बन एरिया, परत ट्रान्झिशनल एरिया असतात ते. त्यांचे क्लासिफिकेशन, परत क्लासिफिकेशनचे पॅरामीटर्स आणि पहिली इंडस्ट्रियल टाउनशिप कुठली आहे. तर ह्या गोष्टी एकदम एक ओव्हरव्ह्यू घेतला आपण की ह्या टॉपिकला सुरुवात करताना. पण ज्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग पर्स्पेक्टिव्हने विचार करताय, ॲज अ ए-टी-पीच्या इंटरव्ह्यूला जाताय, तर त्यावेळेला तुम्हाला एम-आय-डी-पीमधल्या कोणत्या सेक्शननुसार ह्या गोष्टी गव्हर्न होतात आणि एम-आय-डी-सीचा कोणता चॅप्टर लागू झाल्यानंतर तिथला एरिया हा तिथला नोटिफाईड एरिया असा समजला जातो. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं, गरजेचंच असणार आहे. सो ह्या गोष्टी क्रॉस क्वेश्चन्स केल्यानंतर तुम्हाला तिथे व्यवस्थित ॲन्सर देता यायला पाहिजे. सो ह्या गोष्टी नोट डाउन करून ठेवा कुठेतरी. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहेच. ठीक आहे. म्हणजे क्रॉस क्वेश्चनिंग झालं तर नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला तो प्रश्नच विचारला जाईल. बट एखादा बाउन्सर आला तर प्रत्येक बाउन्सरसाठी आपण तयार असलं पाहिजे. ठीक आहे. सो ॲज पर सेक्शन 40 ऑफ द महाराष्ट्र म्हणजे एम-आर-टी-पी ॲक्ट 1966 हा काय सांगतोय सेक्शन 40. द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द गॅझेट फॉर एनी अनडेव्हलप्ड एरिया कॉन्स्टिट्यूट ऑर अपॉइंट ऑथॉरिटी. ठीक आहे. म्हणजे असा एखादा नोटिफाईड एरिया, आता नोटिफाईड एरिया कोणाला म्हणायचं किंवा काय, तर त्या गोष्टी 40 सेक्शन बघा तुम्ही. तर त्या एरियासाठी महाराष्ट्र शासन असा एखादी ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूट करते. ठीक आहे. किंवा अपॉइंट करते तिथं. तिला स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणतो. ठीक आहे. कशासाठी? तर हे नोटिफाईड एरिया तुमचे डेव्हलप करण्यासाठी. आता नेक्स्ट त्यांनी त्या नोटिफाईड ऑथॉरिटीज कोणकोणत्या लागू असतील, त्या म्हाडा वगैरे त्या सगळ्यात दिलेल्या आहेत. आणि तिथे एक पॉइंट असा मेन्शन येतो, की सगळ्यात जो लास्टचा पॉइंट येतो, द सेक्शन फर्दर डिस्क्राइब्स एनी एरिया म्हणजे असा एखादा एरिया, असा एखादा भाग असेल जिथं चॅप्टर 6 एम-आय-डी-सी मधलं लागू होत असेल. ठीक आहे. एम-आय-डी ॲक्ट. ठीक आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट 1961. त्याचं चॅप्टर 6 काय आहे, तर ॲक्विजिशन अँड डिस्पोजल ऑफ लँड. हा चॅप्टर जिथं जिथं कारण एम-आय-डी-सीला ते अधिकार असतात तिथं ॲक्वायर करायची लँड. ठीक आहे. डिस्पोज करायची किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये जायची. तर जिथं-जिथं ज्या एरियामध्ये हा चॅप्टर लागू होतोय और एनी अदर एरिया कंप्राइजिंग गव्हर्नमेंट लँड हँडेड ओव्हर टू द महाराष्ट्र म्हणजे एम-आय-डी-सीला शॅल बी डीम्ड टू बी द नोटिफाईड एरिया. ठीक आहे. तिथं ऑटोमॅटिकली तो नोटिफाईड एरिया होऊन जातो. आणि ह्या नोटिफाईड एरियासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही तिथली स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी होऊन जाते. ह्या नोटिफाईड एरियाच्या बदल्यात म्हणजे त्याच्या अगेन्स्ट. ठीक आहे. अँड शॅल बी डीम्ड टू हॅव बीन अपॉइंटेड ॲज सच अंडर द सेक्शन 40 ऑफ द एम-आर-टी-पी ॲक्ट 1960. सो क्वेश्चन अशा पद्धतीनं फॉर्म होऊ शकतो की तुमच्या एरियामध्ये तुम्ही आता जिथं राहता, सपोज पुण्यामध्ये राहत असेल, तर पुण्यामध्ये तुमची अ, चाकण साईडची एम-आय-डी-सी कोणी एखादा राहत असेल, तर तुमच्या ह्याच्यामध्ये एम-आय-डी-सी एरिया येतात, तर तिथं काय इम्पोर्टन्स आहे त्याचा? अशा पद्धतीचा एक क्वेश्चन असू शकतो. एम-आय-डी-सीच्या बाबतीत एम-आर-टी-पीमध्ये कोणत्या-कोणत्या तरतुदी आहेत? तर त्याला नोटिफाईड एरिया कोणत्या सेक्शनमध्ये गेले? तर एम-आय-डी-सी ही तुमची स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे की म्हणजे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी कोणत्या सेक्शन अंतर्गत आहे? तर काही काही क्वेश्चन विचारू शकतात. तर हा पॉइंट तुम्हाला माहीत असणं
गरजेचं आहे, की तिथं जो काही चॅप्टर 6 तिथे अप्लाय झाल्यानंतर सेक्शन 40 अंतर्गत ऑटोमॅटिकली एम-आय-डी-सी त्याला नोटिफाईड एरिया समजला जातो आणि एम-आय-डी-सी तिथली ही स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी होऊन जाते. द पर्पज ऑफ एम-आय-डी ॲक्ट 1961 इज टू मेक, आता हे पर्पज काय आहे या एम-आय-डी-सी ॲक्ट लागू झाल्यानंतर इतर ठिकाणी प्लॅनिंग ऑथॉरिटी, बस स्पेशल इथं एम-आय-डी-सी का बरं नेमण्यात आली ॲज अ स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी? तर बघा तिथं काय त्याने दिलं, त्याचं एम-आय-डी-सीचं तुम्ही ॲक्टचं सुरुवातीचं जे पर्पज वाचलं तर त्याचं पर्पज असं आहे की इज टू मेक अ स्पेशल प्रोव्हिजन फॉर सेक्युरिंग द ऑर्डरली एस्टॅब्लिशमेंट इन द इंडस्ट्रियल एरियाज. ठीक आहे, म्हणजे एक व्यवस्थित नियोजित एस्टॅब्लिशमेंट करायची आहे त्यांना इंडस्ट्रियल एरियामध्ये अँड इंडस्ट्रियल इस्टेट्स ऑफ इंडस्ट्रीज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड टू असिस्ट generally in the organization thereof and for the purpose to establish an industrial development corporation and for purpose connected with the matters. आपण म्हणजे याच्याशी संबंधित जे काही बाकी इतर गोष्टी असतील तर त्यासाठी इथं एम-आय-डी-सी म्हणजे ती ऑथॉरिटी तिथं एम-आय-डी-सी असा एरिया डिक्लेअर केला जातो. ठीक आहे, आता एम-आय-डी-सीच्या पर्टिक्युलर संकेतस्थळावरती गेला तर तिथं तुम्हाला व्हेरियस डिपार्टमेंट्स अंडर द एम-आय-डी-सी दिसतात. तर रिलेटेड टू यू विच डिपार्टमेंट इज इम्पॉर्टंट, तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट. तर त्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे, आणि सध्या ऑनलाईन कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी चालते तर त्याविषयी ही स्लाईड माहिती सांगते आपल्याला. तर टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी अंडरटेक्स डेव्हलपमेंट प्लॅनिंग ऑफ इंडस्ट्रियल एरिया व्हेरिंग प्रॉपर लेआउट प्रिपरेशन ऑफ इंडस्ट्रियल एरिया इज डन. दिस डिपार्टमेंट ऑफ एम-आय-डी-सी इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. हा क्वेश्चन तयार झाला येतं की एम-आय-डी-सीच्या अंडर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट येतं, तर ते डिपार्टमेंट कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीजसाठी रिस्पॉन्सिबल असतं. सो यू मस्ट, तुम्हाला ते आन्सर देता आलं पाहिजे तिथे की बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हलसाठी, ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी, द इन्स्पेक्शन ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे CC म्हणतो किंवा OC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट. देन ट्रिमिंग अप्रुव्हलचा हा 1975चा ॲक्ट आहे. हा काय तुम्ही जस्ट तिथं इन्फॉर्मेशन दिलीत तरी ओके आहे. ठीक आहे, आता जी काही बिल्डिंग अप्रुव्हल प्लॅनचे अप्रुव्हल्स घेतो तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर BPMS पोर्टल आहे आणि इथं एम-आय-डी-सी एरियामध्ये BPAMS आहे. ठीक आहे, तर म्हणजे एक सांगायचा येतो असा की हे जे काय महाराष्ट्रामध्ये जे बघतो आपण ते अंतर्गत UDCPRच्या अंडर होतं आणि एम-आय-डी-सी मध्ये जर बघितलं तुम्ही तर CDCPR ला होतं. ठीक आहे, हे एक फरक लक्षात असू दे तुमच्या. तर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे? सो इट इज अन ऑनलाईन अप्रुव्हल सिस्टीम फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर कन्स्ट्रक्शन परमिट. ठीक आहे, म्हणजे जी काही बांधकाम परवानगी तुम्ही घेणार आहात तर त्याच्यासाठी जी ऑनलाईन सुविधा आहे टू फास्ट ट्रॅक द अप्रुव्हल प्रोसेस अँड मेंटेन ट्रान्सपरन्सी अक्रॉस द सिस्टीम. म्हणजे तुमची जलद गतीनं तुमची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता ठेवण्यासाठी BPAMS हे पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे. तर BPAMS इज कॉम्प्लिमेंटेड विथ ऑटो DCR. ठीक आहे, म्हणजे ऑटो DCR सोबत कॉम्प्लिमेंटेड केलेलं आहे ते टू रीड द कॅट ड्रॉइंग फॉर व्हॅलिडेटिंग इट विथ द एम-आय-डी-सी डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स देअर बाय ऑटोमेटिंग द प्रोसेस ऑफ बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल. म्हणजे प्रत्येक वेळेला त्या सगळे जाऊन डॉक्युमेंट सबमिट करणं आणि त्याच्यानंतर एरर वगैरे काढणे ह्या गोष्टी इथं म्हणजे मिनिमाइज होऊन जातात, लॅप्स होऊन जातात आणि तुमचे फास्ट ट्रॅक प्रोसेस होते आणि ट्रान्सपरन्सी सुद्धा राहते याच्यात, कारण त्याचं ऑनलाईन रेकॉर्ड राहतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं टाउन प्लॅनिंगचं जे काही डिपार्टमेंट आहे अंडर एम-आय-डी-सी तर त्याच्या ॲक्टिव्हिटीज इथं तुम्हाला दिसतं. आता जे काय तुम्हाला सांगितलं की 1994 मध्ये अमेंडमेंट झाल्यानंतर 26B इंडस्ट्रियल टाउनशिप हे हा चॅप्टर तिथं ॲड करण्यात आला. ठीक आहे, तर हा चॅप्टर काय सांगतो की इंडस्ट्रियल टाउनशिप जसं बघितलं आपण की आर्टिकल 243Q मध्ये एखादा पर्टिक्युलर इंडस्ट्रियल एरिया जो काही एम-आय-डी-सीनं डेव्हलपमेंट करायचं असतं, जो एम-आय-डी ॲक्ट 1968च्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूट झालेला आहे, तर अशा वेळेला नोटिफिकेशन ऑफिशियल गॅझेटमध्ये एनी अर्बन एरिया ऑर पार्ट हा इंडस्ट्रियल टाउनशिप म्हणून तिथं स्टेट गव्हर्नमेंट तिथं घोषित करू शकते. ठीक आहे, थ्रू द गॅझेट. आता हे तुम्हाला कळालं की कोण घोषित करायची पॉवर कोणाला, तर स्टेट गव्हर्नमेंटला ऑब्व्हियसली अंडर 243Q अंतर्गत असणार. हे बघा कसं आहे, खूप सारे क्वेश्चन क्रिएट होऊ शकतात तिथं असे की ते विचारणारं समोरचं काय विचारतो हे मी नाही तुम्हाला सांगू शकत. सो
तो काही विचारेल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असण्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड असेल, तर तुम्ही कोणताही क्वेश्चन आला तर त्याला एकदम व्यवस्थितपणे आन्सर करू शकता. ठीक आहे. सो त्यासाठी कारण हे ॲक्टमध्ये जर तुम्ही गेलात, तर फक्त एवढेच तुम्हाला हे रीड करायला मिळेल. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती? सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहेत आणि कोणत्या ॲक्ट्सनुसार आपण चालतोय किंवा ह्याच्याशी रिलेटेड अजून पूर्ण भारतामध्ये कुठले टाउनशिप्स वगैरे आहेत जे फेमस आहेत. तर ह्या गोष्टींचा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असणार आहे. ठीक आहे. देन 341 जी काय सांगतं इनकॉर्पोरेशन ऑफ इंडस्ट्रियल टाउनशिप ऑथॉरिटी. ठीक आहे. तर जी काय इंडस्ट्रियल टाउनशिप असते, तर शॅल बी अन इंडस्ट्रियल टाउनशिप ऑथॉरिटी. म्हणजे मग त्यांना काय पॉवर असते? पॉवर टू ॲक्वायर, होल्ड अँड डिस्पोज द प्रॉपर्टी अँड टू एंटर इंटू द कॉन्ट्रॅक्ट्स. आता हे इतकं लक्षात ठेवण्याच्या सगळ्या गोष्टी गरजेचं नाही याच्यामध्ये. इंडस्ट्रियल टाउनशिप हे तुम्ही सांगू शकता, की एखाद्या एरियासाठी अंडर आर्टिकल 243 स्टेट गव्हर्नमेंट तिथं नोटिफिकेशनमध्ये, ऑफिशियल गॅझेटमध्ये तिथं स्पेसिफाय करतं आणि त्यांना पॉवर असतात. कोणत्या पॉवर असतात? ॲक्वायर, होल्ड आणि डिस्पोजल ऑफ द प्रॉपर्टी असतात. ठीक आहे. आणि हे MITPमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीज बघितलं तुम्ही तर. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये चेअरपर्सन्स कोण असतो? तर MIDC तिथं नॉमिनेट करते. जिथलं सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र लिमिटेड ऑर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी काय फॉर्म झालेली असते. तर हा जो मेंबर असतो, जो म्हणजे तुमचा चेअरमन तिथं असतो, तर हा नॉन ऑफिशियल मेंबर असणार आहे इथं. MIDC अपॉइंट म्हणजे फक्त चेअरमनचं तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचे पुढचे जे आहेत इतकं लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. बट इन टोटल किती असतात म्हणजे असू शकतात आणि चेअरमन कोण आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 2 मेंबर्स हे कोण आहेत? हे नॉमिनेटेड केलेले असतात MIDCनंच किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे असतात. आणि ह्या 2 पैकी एक हा CEO असला पाहिजे त्या इंडस्ट्रियल टाउनशिप ऑथॉरिटीचा. ठीक आहे. तर हे 2 मेंबर झाले. अजून 2 मेंबर कोण आहेत? हे नॉमिनेटेड बाय द असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल युनिट्स सिच्युएटेड इन द industrial township and 1 member nominated by the collector of the district in which such industrial township is situated. सो मॅक्झिमम 6 पर्यंत असू शकतात. ठीक आहे. 6 असतात असं म्हणू नका तुम्ही. 6 पर्यंत असू शकतात. ठीक. आता जे काही मेंबर्स अपॉइंट करतो आपण इथं 6 पर्यंत, तर त्यांचं टर्म्स किती असतं? तर हे 5 वर्षांचं टर्म्स असतं. आणि जे काही नॉन ऑफिशियल मेंबर आपण बघितलं, जो कोण चेअरमन असतो, तर तो त्याचा राजीनामा हा चेअरपर्सनला देऊन तिथं राजीनामा त्याच्या देऊ शकतो. आता ह्या बाकीच्या गोष्टी इथं हायलाईट केलेल्या नाहीत किंवा आपण डिस्कस करत नाही. याचा अर्थ हे काय MCQची एक्झाम आता तुम्ही देणार नाहीत. फक्त ही इंडस्ट्रियल टाउनशिपच्या अंतर्गत काय येतं हे तुम्हाला सांगणं तिथं इम्पॉर्टंट. कारण हार्डली क्वेश्चन विचारलं तर तो हे 15-20 सेकंदाच्या वर काही तिथं थांबणार नाही. जर तुम्हाला येत नसेल तर. येत असेल तर ऑब्व्हियसली जाऊ शकतं पुढं. पण इतक्या डीपमध्ये तुम्ही जायची गरज नाही. तुम्हाला जस्ट थीम माहीत असणं गरजेचं आहे तिथं. देन टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस ऑफ CEO अँड मेंबर्स. तर ह्याचे टर्म्स अँड कंडिशन्स जे असतात ते कोण डिसाईड करतं? तर MIDC डिसाईड करते, ना की स्टेट गव्हर्नमेंट बाय जनरल ऑर स्पेशल ऑर्डर्स तिथं करते. आता ह्यांची मीटिंग ही महिन्यातनं एकदा यांनी मीटिंग घ्यायला पाहिजे. आणि कोरम म्हणजे काय? त्या मीटिंगला गणसंख्या म्हणतात त्याला. गणसंख्या म्हणजे काय? समजा एक 5 मेंबर असतील त्यांचे, 6 मेंबर असतील तर कोरम असतो. एक 4चा कोरम असतो. म्हणजे 4 जणच प्रेझेंट असले तरच ती मीटिंग होते. असं त्याला गणसंख्या म्हणतात. तर ही कोरम ही 3 आहे त्यांची. ठीक आहे. म्हणजे 3 उपस्थित असलेच पाहिजेत तर तिथं मीटिंग होणार ही महिन्यातून एकदा. आणि डिसिजन्स रिगार्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन सिंपल मेजॉरिटीनं डिसाईड केले जातात. इक्वॅलिटी ऑफ वोट्स असली तर चेअरपर्सन जो काही असतो तर त्याला कास्टिंग वोट असतो. म्हणजे आता 6 जण आहेत समजा, तिघांची 3 मतं पडली, तिघांची 3 पडली. तर ते टाय होतं ना, तर त्यामध्ये जो कोण चेअरपर्सन असतो त्याला एक 4थं वोट द्यायचं, अजून म्हणजे एक्स्ट्राचं वोट द्यायचा अधिकार असतो. तर त्या अंतर्गत तो डिसिजन्स होत असतात. ठीक आहे. देन ऑथेंटिकेशन ऑफ ऑर्डर्स अँड डॉक्युमेंट्स ऑफ इंडस्ट्रियल ऑथॉरिटी. तर हे चेअरपर्सनच्या अंडर ऑथेंटिकेट होत जातात. आता फंक्शन्स आणि ड्युटीज काय आहेत बघा, हे इम्पॉर्टंट आहेत हे ऑथॉरिटीची. तर ह्याच्या अंतर्गत ते काय स्टेट गव्हर्नमेंटनं लेव्ही आणि इम्पोज केलेले असतात इंडस्ट्रियल टाउनशिप एरियासाठी जे काय टॅक्स असतात, तर त्यांचं कलेक्शन करायचं हे इथं इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये ह्या ऑथॉरिटीचं काम असतं. ठीक आहे. त्यानंतर लाईटनिंग ऑफ पब्लिक स्ट्रीट प्लेसेस अँड बिल्डिंग. कारण इथं बघा, एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये ही इंडस्ट्रियल टाउनशिप आली तर त्यांच्यासाठी स्पेशली ह्या ऑथॉरिटी तिथं अपॉइंट केली जाते. मग
ती जी दुसरी तिथं प्लॅनिंग ऑथॉरिटी वर्क करते कॉर्पोरेशनच्या अंतर्गत, तर त्यांनी परत येऊन इथं काम करायची या गोष्टी गरज नाहीत ना, कारण स्पेशली या गोष्टी क्रिएट केल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. सो त्यांना ह्या गोष्टी सगळ्या प्रोव्हाईड करायला जातात. कारण सुरुवातीला एकदम तुम्हाला लक्षात आलं असेल लेक्चरच्या सुरुवातीला, तर प्रोव्हाईड इन्फ्रास्ट्रक्चर आणि ईजसाठी ह्या सगळ्या गोष्टी टाउनशिप होते, हे आपण बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बॅक ऑफ द माइंड ठेवून ह्या गोष्टी इमॅजिन करायचं ह्या सांगताना. देन क्लिनिंग द पब्लिक स्ट्रीट, प्लेसेस, सिवर्स अँड व्हॉटएव्हर जे काय म्हणजे जे काय रिक्वायर्ड असतात तुमच्या म्हणजे पब्लिक पर्पजसाठी, तर त्या गोष्टी लक्षात ठेवायचं. देन एक्स्टिंग्विशन फायर्स अँड प्रोटेक्टिंग लाईफ अँड प्रॉपर्टी वेन फायर्स ऑकर. देन अक्वायरिंग अँड मेंटेनिंग चेंजिंग प्लेसेस फॉर द डिस्पोजल ऑफ डेड. ठीक आहे. देन construction, altering and maintaining public street, then supply of protected drinking water to the inhabitants of the township, then registering birth and deaths. म्हणजे बघा ते जी काय तिथली कॉर्पोरेशन किंवा तिकडची ऑथॉरिटी करते, तर थोडंफार तेच करता येते, कारण सेपरेटली आहे ते. Then establishing and maintaining public dispensaries, then establishing and maintaining primary schools, then taking such measures as the state government direct and special medical aid आणि एनी अदर. आता हे तुम्ही ऍक्टमधून इन डिटेल रीड म्हणजे जस्ट एकदा गो थ्रू केलं तरी पण तुम्हाला एक 2-3 याच्यातले लक्षात राहतच. ठीक आहे. देन पॉवर काय असते, इंडस्ट्रियल टाउनशिप जी ऑथॉरिटी असते तर त्याची पॉवर काय असते, तर ही पॉवर ही इन अकॉर्डन्स विथ द सेक्शन 341O. म्हणजे जे काय आता इथंच आहे बघा, पॉवर टू मेक रेग्युलेशन. तर इंडस्ट्रियल ऑथॉरिटी ही स्टेट गव्हर्नमेंटचं प्रिव्हियस सँक्शन घेऊन रेग्युलेशन्स तयार करते. ह्या रेग्युलेशन्समध्ये जे काय तिथं पॉवर्स मेन्शन केलेले आहेत, तर त्याच्याशी अकॉर्डन्स विथ मध्ये ह्या इंडस्ट्रियल टाउनशिप ऑथॉरिटीचे पॉवर्स असतात. आता ते बघायचं काही गरज नाही डिटेलमध्ये. आणि ही इंडस्ट्रियल टाउनशिप जर वाटलं तर ह्या गोष्टींसाठी एखादी ऑर्डर काढून त्यांचे जे अधिकार असते हे सीईओला प्रदान करू शकते. ठीक आहे. आणि म्हणजे इतर कोणत्या गोष्टींना धक्का न लावता तिथं ते फीज लेवीज करू शकतात किंवा सर्व्हिस चार्जेस तिथं लादू शकतात. ठीक आहे. तर हे पण आहे, म्हणजे त्यांना अधिकार की तिथं तुम्ही फीज लेवी करा किंवा सर्व्हिस चार्जेस इम्प्लिमेंट करा. देन जनरल कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट. द स्टेट गव्हर्नमेंट मे इश्यू जनरल ऑर स्पेशल डायरेक्शन ॲज टू पॉलिसी. म्हणजे एक स्टेट गव्हर्नमेंटने फॉर एक्झाम्पल एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट केली, तर त्या पॉलिसी अंतर्गत स्टेट गव्हर्नमेंट सांगू शकते ऑथॉरिटीला की तुमच्या भागामध्ये अशा अशा पद्धतीने इथे इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. म्हणजे हा कंट्रोल गव्हर्नमेंटचा पण असतो, त्या ऑथॉरिटी जरी असली ती आणि त्याची स्वायत्त ह्या गोष्टी करत असली तरी हा कंट्रोल गव्हर्नमेंटचा तिथं आहे. ठीक आहे. आता 341Q काय आहे, पॉवर टू सस्पेंड एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स अँड रिझोल्युशन ऑफ इंडस्ट्रियल टाउनशिप ऑथॉरिटी ऑन सर्टन ग्राउंड. जर कलेक्टरांना वाटलं की ही एखादी ऑर्डर एक्झिक्यूट करताना किंवा कुठलीही ऑर्डर समजा तिथे एक्झिक्यूट करायची आहे आणि त्याच्यामुळे जर एखाद्याला इंजुरी होत आहे, अनाऊन्स होत आहे किंवा एखाद्याची शांतीभंग होत आहे किंवा एक अनियमांच्या विरोधात त्या गोष्टी आहेत, तर ते बाय ऑर्डर तिथं हे जे काय ऑर्डर्स असतात ते सस्पेंड करू शकतात की तुम्ही एक्झिक्यूट करू नका किंवा प्रोहिबिट करू शकतात. तर त्या हे जे काय म्हणजे आता पण इथं बघितलं की कलेक्टरना असं वाटलं तर ते हे तर डायरेक्टली त्यांना सस्पेंड किंवा एक्झिक्युशनला प्रोहिबिट करायचे तिथं पॉवर्स आहेत. पण ह्या कलेक्टरच्या ऑर्डर नंतर 20 दिवसांच्या आतमध्ये ऑथॉरिटी हे स्टेटमेंट हे डायरेक्टरांना पाठवत असते. मग डायरेक्ट काय करू शकतात, ते रिवाईज करू शकतात, मॉडर्न करू शकतात किंवा कन्फर्म करू शकतात किंवा डायरेक्ट खालसा करून टाकू म्हणजे ते व्यपगत करून टाकू शकतात किंवा हे पण सांगू शकतात की तुम्ही हे ऑर्डर कंटिन्यू ठेवा. जरी कलेक्टरांनी सांगितलेलं असलं तरी तुम्ही हा ऑर्डर विथ ऑर विदाउट मॉडिफिकेशन म्हणजे त्यात योग्य ते बदल करून किंवा बदल न करता त्याच पद्धतीने तुम्ही त्या कंटिन्यू करू शकता. देन 341R काय सांगतो, पॉवर टू अपॉइंट ऍडमिनिस्ट्रेटर इन सर्टन सर्कमस्टान्सेस. In the opinion of the state government, the industrial township authority is unable to or has failed to perform its duties or to carry out its functions properly and satisfactorily. The state government, आता कोण अपॉइंट करते ऍडमिनिस्ट्रेटर, तर स्टेट गव्हर्नमेंट. त्याची जर अकार्यक्षम असेल तिथली ऑथॉरिटीची, तर अशा केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट एक रायटिंगमध्ये ऑर्डर काढतं आणि एक गव्हर्नमेंट ऑफिसर अपॉइंट करतात ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. हा सेक्शन लक्षात ठेवा आणि सुरुवातीचा तुमचा ह्याचा लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचं चेअरपर्सन लक्षात ठेवा.
आणि ह्याच्या अंतर्गत जे काही टाउन प्लॅनिंगचे मॅटर असतात, मगाशी अंडर डिपार्टमेंट एक बघितलं ना आपण टाउन प्लॅनिंगचं, तर ते डिपार्टमेंटचे जे सगळे मॅटर्स असतात ते हे कशाच्या अंडर गव्हर्न केले जातात, अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. ठीक आहे. सो अशा पद्धतीची ही जे तुमच्या ऍक्टमध्ये लिगल गोष्टी दिल्या आहेत ते ह्या पद्धतीच्या आहेत. बट ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला कळाल्यानंतर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला इंटरलिंक करता आले असतील. ठीक आहे. अगेन हा कोर्स बद्दल आता तुम्ही रीड करून घ्या, परत सांगत नाही. ठीक आहे. आता रिसेंट आता आपण बघितलं 2025 मध्ये. ठीक आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तर मिलाप हे एक पोर्टल विकसित झाले. ठीक आहे. जे काय हे आहेत सीएम आहेत आपले, म्हणजे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी एक पोर्टल लॉन्च केलं. तर कोणतं पोर्टल होतं, तर ते मिलाप आहे. तर कशासाठी ती न्यूज बघू आपण काय. सीएम देवेंद्र फडणवीस लॉन्चेस एमआयडीसी इंडस्ट्रियल लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल. हे यासाठी घेतोय की हा क्वेश्चन पुढे विचार म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतात हे आपण सांगू नाही शकत, बट इथपर्यंत आत्ता ज्या आपल्या नजरेत गोष्टी आहेत तर तिथपर्यंत तर ते ऑब्व्हियसली जाऊ शकतात. तर ते असं विचारू शकतात की माहित आहे का, मग एमआयडीसीच्या याच्यामध्ये मिलाप सर एक पोर्टल विकसित झाले, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला सांगता आलं पाहिजे, एक जनरल माहीत असलं पाहिजे. त्यांना ही अपेक्षित नाही की तुम्ही त्याच्याबद्दल एकदम डिटेलच माहिती घ्यावी किंवा काय. बट हा बाबा ह्याचं कुठेतरी करंट अफेअरवरती लक्ष आहे किंवा ह्या गोष्टी ह्याच्या वाचण्यात आलेल्या आहेत, अभ्यास आहे, ह्या गोष्टी त्यांना तिथं जाणीव होत असतात. अलर्ट आहे म्हणजे हा ज्याची निवड करतोय आपण तो अलर्ट आहे, ह्या गोष्टी तिथं त्यांच्या निदर्शनात येत असतात. तर यासाठी हे प्रिपरेशन करायचं असतं. ठीक आहे. करंट अफेअरचा इम्पॉर्टन्स इथं तुम्हाला कळून जाईल. तर देवेंद्र फडणवीस ऑन वेन्सडे लॉन्च द एमआयडीसी लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल called MILAP, MILAAP, to streamline the allocation of industrial, commercial and residential plots in MIDC estate. म्हणजे एमआयडीसीची जी काही मालमत्ता आहे तर त्याच्यामधले जे काही इंडस्ट्रियल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्लॉट्स आहेत तर त्याचे सुनियोजन करण्यासाठी मिलाप हे पोर्टल हे केलं. हे कोणासाठी केलंय? इन्व्हेस्टरांसाठी केलंय. ते बघू आपण पुढं कसं. द ॲप विल ऑफर इन्व्हेस्टर्स अ डिटेल ओव्हरव्ह्यू ऑफ अवेलेबल प्लॉट्स, युजर फ्रेंडली ऍप्लिकेशन इंटरफेस, ऑनलाईन पेमेंट अँड टाइमली ऍप्लिकेशन रिव्ह्यू अँड अप्रूव्हल. हे उत्तरामधले तुमचे भाग असणार आहेत सगळे. तर ह्या जे काही पोर्टल आहे तर त्याच्यातून काय होतंय, जे काही तिथं इन्व्हेस्टर्स आहेत, ठीक आहे, तर त्यांना जे काही उपलब्ध प्लॉट्स आहेत तर त्यांचा डिटेल ओव्हरव्ह्यू मिळणार आहे त्या ॲपमधून. हे ॲप युजर फ्रेंडली सुद्धा आहे. त्याचा इंटरफेस तिथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट्स करू शकता, म्हणजे जलद गतीनं स्पीडी काय म्हणतात डिस्पोजल होऊन जाईल तुमचं. अँड टाइमली ॲप्लिकेशन म्हणजे योग्य वेळेमध्ये त्या टाइमलाईनमध्ये सगळ्या गोष्टी होतील. रिव्ह्यूअल आणि अप्रुव्हल सुद्धा घेता येतील. ठीक आहे. इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत सेट दिस पोर्टल विल डू अवे विथ द मिडलमॅन. ठीक आहे. म्हणजे मधल्या ह्या पोर्टल थ्रू तुम्ही शासनाशी कनेक्ट होणार किंवा त्या गोष्टी इंटरनेट करणार. सो असं त्यांनी म्हणले. ठीक आहे. आता हा पोर्टलचा इंटरफेस तुम्ही जर बघितलं त्या साईटवरती जाऊन, तर मिलाप एमआयडीसी इंडस्ट्रियल लँड ऍप्लिकेशन पोर्टल या अशा पद्धतीचा इंटरफेस आहे. ठीक आहे. आता हे मिलाप म्हणजे काय आहे? ठीक आहे. आणि ह्या मिलापच्या अंतर्गत जे काही व्हॅकंट प्लॉट्स आहेत तिथं त्या इंडस्ट्रियल टाउनशिप्समध्ये किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये तर कशा पद्धतीने ॲक्वायर करायचे, 3 मेथड आहेत त्याच्या. ठीक आहे. जास्त डिटेलमध्ये जायचं नाही त्याच्या, फक्त एक ओव्हरव्ह्यू करू त्या मेथड्सचा. ठीक आहे. द एमआयडीसी इंडस्ट्रियल लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल ह्याचा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात बरं का. एक सगळ्या गोष्टी बारकाईनं करून जातो मी. सर्व्स ॲज अ स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह बाय द एमआयडीसी to streamline the allocation of industrial, commercial, and residential plots, fostering economic growth and attracting investments. इकॉनॉमिक म्हणजे तिथली तुमची इकॉनॉमिक ग्रोथ वाढवण्यासाठी, तिथं इन्व्हेस्टमेंट काय म्हणतात आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी. आणि कसं आहे शेवटी एखादा व्यक्ती जर तिथं करायला येत असेल इन्व्हेस्टमेंट, तर त्याला त्याच्या प्रक्रियेमध्ये अडकून म्हणतात ना, ते शासनाचं काम 6 महिने थांब. तर अशा पद्धतीचं गोष्टी होऊ नयेत. तर ह्यासाठी मिडलमॅन ॲज अ मिलाप हे पोर्टल यांनी विकसित केले, जेणेकरून सगळ्या गोष्टी फास्ट व्हाव्यात. विथ इट्स ट्रान्सपरंट अँड ऑटोमेटेड प्रोसेस, मिलाप ऑफर्स इन्व्हेस्टर अ डिटेल ओव्हरव्ह्यू ऑफ अवेलेबल प्लॉट्स, युजर फ्रेंडली ॲप्लिकेशन इंटरफेस, ऑनलाईन पेमेंट, टाइमली ॲप्लिकेशन रिव्ह्यू अँड अप्रुव्हल, thus ensuring a seamless experience for the investors. आता तुम्हाला समजा एखाद्या गोष्टीची एकाच ठिकाणी जर सगळी माहिती मिळत असेल,
म्हणजे एकाच वन रूफ तुम्हाला सगळे फॅसिलिटीज मिळत असतील तर कोणाला नको असतं. प्रत्येक ठिकाणी धावायला कोणालाच आवडत नाही. ठीक आहे. सो हे मिलाप पोर्टल हे ॲज अ अम्ब्रेला तिथे ॲक्ट करते. ह्याच्या अंडर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी हाताळता येणार आहेत. By prioritizing sectors of strategic importance and offering supportive infrastructure, Milaps enhances MIDC's appeal as an industrial hub. ठीक आहे. While aligning with the ease of doing business goals to simplify administrative processes and boost entrepreneurs confidence. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी ह्याच्यामुळे प्रमोट होणार आहेत. ठीक आहे. आता हे मोड्स ऑफ लँड अलॉटमेंट अंडर द मिलाप कशा पद्धतीने होतं, तर एक झाली तुमची, एक आहे डायरेक्ट अलॉटमेंट म्हणजे प्रायोरिटी प्रोजेक्ट्स जे असतील. ठीक आहे. कोणाकोणाला ॲप्लिकेबल होतं, तर मेगा प्रोजेक्ट्स किंवा अल्ट्रा प्रोजेक्ट्सना अप्लाय होतं. दावोस अँड मॅग्नेटिक महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड PSUs पब्लिक सेक्टर्स च्या अंतर्गत जे काय असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींना हे इथं ॲप्लिकेबल होते डायरेक्ट अलॉटमेंट. Eligible applicant can directly apply for vacant industrial plots. Proposals are evaluated to DPR scrutiny and approved by the Land Allotment Committee chaired by the CEO, enabling faster industrial development. ठीक आहे. अशा पद्धतीनं ह्याचं डायरेक्ट प्रायोरिटी प्रोजेक्ट्सना तिथं अलॉटमेंट मिळतं. ही झाली फर्स्ट मेथड, मोड झाला फर्स्ट. सेकंड वन इज अ ई-बिडिंग फॉर इंडस्ट्रियल प्लॉट्स. अ ट्रान्सपरंट डिजिटल बिडिंग सिस्टीम वेअर, म्हणजे काय म्हणतात ते, आपण ऑप्शन च्या टाईप होतं हे. A transparent digital bidding system where the entrepreneurs bid for industrial plots within a cap of 125% of the base rate. म्हणजे थोडक्यात काय, 1,00,000 रुपये तुमचा त्या प्लॉटची किंमत असेल तर 1,25,000 पासून ती बोलणी चालू होते. म्हणजे बघितलं असेल तुम्ही आता ऑप्शन, IPLचे ऑप्शन्स वगैरे असतात, तर एक बेस प्राइस असते त्या प्लेअरची. ठीक आहे. तर त्या बेस प्राईसच्या इथं यांनी सांगितलंय काय, विदिन द कॅप ऑफ 125 ऑफ द बेस, म्हणजे जे बेस रेट आहे तर त्याच्या 125% तुम्ही बिडिंग करू शकता. ठीक आहे. त्याच्यावर करू शकत नाही. सो ही कॅप मेंटेन ठेवून त्याच्या पद्धतीने तिथं बिडिंग केलं जातं. अँड रेट्स आर डिस्क्लोज्ड आफ्टर द टेक्निकल क्वालिफिकेशन अँड द हायेस्ट बिडर इज ऑटोमॅटिकली सिलेक्टेड. तर ते ऑब्व्हियसली होणारच आहे. अँड थर्ड मोड इज ई-बिडिंग फॉर रेसिडेन्शियल अँड कमर्शियल प्लॉट्स. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण हा UDCPR मध्ये तुम्हाला I2R कन्व्हर्जनच्या अंतर्गत तुम्हाला इथं दिसतं ते कन्व्हर्जन कशा पद्धतीने करायचे किंवा ज्या काही प्रोव्हिजन्स असतील त्या. A similar online process for residential and commercial plots, ensuring transparency and fair selection through post-qualification rate disclosure and automatic selection, supporting plan urban development. So ह्या 3 पद्धती तुम्ही सांगू शकता की डायरेक्ट अलॉटमेंट और ई-बिडिंग असू शकते. ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. बेस रेटच्या 125% जास्त ह्या बिडिंग होता कामा नये. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलात तुमच्या त्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्ही इंडस्ट्रियल झोन्स अशा पद्धतीचं एक टॅब आहे तिथं. त्या इंडस्ट्रियल झोन्स टॅबच्या अंतर्गत तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे 2 हे येतात तिथं, असे टॅब येतात की तुमचा एरिया कोणता आहे आणि तुमची MIDC सिलेक्ट करायची तिथं. सो ह्या मॅपवरती जाऊन बघितलं तर फॉर एक्झाम्पल कोल्हापूरच्या बाजूला गोकुळ शिरगाव इंडस्ट्रियल एरिया किंवा कागल हातकणंगले 5 स्टार MIDC आहे. ठीक आहे. तर ह्याच्यातले हे जे काही प्लॉट्स वगैरे असतात तर त्या साईडवरती तुम्ही झूम इन केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं प्लॉट्सचे नंबर दिसतात. आता एका प्लॉटवरती क्लिक केलेलं आहे आपण बघा, तर तिथं ते इन डिटेल आलेले आहेत सगळे, की प्लॉट नंबर E2 आहे, त्याचे लॉन्जिट्यूड काय, लॅटिट्यूड काय, त्यानंतर DTN कोड काय, हे जे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन असतील तर ही इन्फॉर्मेशन त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इथं ऑनलाईन घरी बसल्या बसल्या मिळू शकते. ठीक आहे. सो इट इज इझी. आता इंटरव्ह्यूसाठी टिप म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही कुठेही राहत असाल, समजा अहिल्यानगरमध्ये राहत असाल, पुण्यामध्ये राहत असाल किंवा इतर ठिकाणी जिथं तुमच्या इथं इंडस्ट्रियल एरियाज असतील, MIDCs असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती घेऊन ठेवा. फक्त नाव जरी माहीत असलं तरी ठीक आहे. ह्या तर गोष्टी आता आपण बघतोयच. आता मॅग्नेटिक महाराष्ट्र हे पण एक 2 दावोसमध्ये जे काही फडणवीसांनी व्हिजिट केली होती 2025च्या वेळेला, तर त्यावेळेला मॅग्नेटिक महाराष्ट्र एक उपक्रम राबवण्यात आला होता. ह्याची सुद्धा माहिती तुम्ही घ्या. हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. ठीक आहे. आता जे काही आपण मगाशीपासून इंडस्ट्रियल टाउनशिप्स बघतोय, तर ह्याचे एक ज्वलंत उदाहरणं जर भारतात किंवा महाराष्ट्रात पाहायला गेलं, तर बघतो तर आपण गिफ्ट सिटी ही एक त्याचं एक उदाहरण आहे. ठीक आहे. आता हे फक्त काय मी एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही. तुम्ही रीड केलं तर या गोष्टी सगळ्या तुम्हाला समजून जातील. गिफ्ट सिटी गुजरात काय आहे, तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी इज अ स्टेट ऑफ
8 industrial township focus on finance and IT services. It includes commercial zones, residential areas, educational institutions, and transport network built to international standards. देन तुमची श्री सिटी, जी काय तुमची आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटी आहे, 7,500 एकरवरती स्प्रेड झालेली ही सिटी आहे. तर ही सुद्धा एक एक्झाम्पल आहे त्याचं. देन तुमचा महिंद्रा वर्ल्ड सिटी चेन्नई आणि जयपूरमध्ये आहे. ठीक आहे, हे महिंद्रा ग्रुपनी डेव्हलप केलेलं आहे. तर हे काय शोकेस करतात की प्रायव्हेट प्लेयर सुद्धा कशा पद्धतीने वर्ल्ड क्लास इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट तिथं क्रिएट करू शकतात. आणि आय टी त्याच्यामध्ये त्यांनी आय टी पार्क्स, लॉजिस्टिक हब्स, हाऊसिंग, ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या आहेत. हे तुम्ही नेटवरती इन डिटेल पाहायचं असेल तर क्युरिओसिटी म्हणून तर बघू शकता. ठीक आहे. देन खेड सिटी पुण्यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर ही खेड सिटी इज अ जॉईंट व्हेंचर आहे पुण्याच्यात MIDC आणि कल्याणी ग्रुपमध्ये. तर कशासाठी केले, कशासाठी म्हणजे का डिझाईन केले, तर डिझाईन फॉर इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स. इट इंटिग्रेट्स इंडस्ट्रियल प्लॉट्स विथ रेसिडेन्शियल झोन्स अँड रिक्रिएशनल स्पेसेस. देन तुमचे ढोलेरा सिटी, हे फेमस मेंबर्स फक्त घेतलेले आहेत बघा आपण, म्हणजे आणि या सतत न्यूजमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं तुम्ही जर ह्या मेन्शन केल्या तर ऑब्व्हियसली तुम्ही प्रॉफिट साईडलाच असणार. The part of Delhi Mumbai Industrial Corridor, Dholera is poised to become India's first greenfield smart city. इंडियाज फर्स्ट ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे बघा. म्हणजे इथं ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणजे काय, सुरुवातीला इथं काहीच नव्हतं, मोकळं होतं, तर त्याच्यावरती ही स्मार्ट सिटी त्यांनी डेव्हलप केली आहे. ठीक आहे. ब्राऊन फील्ड म्हणजे काय, जिथे एक्झिस्टिंग डेव्हलपमेंट असते आणि मग डेव्हलपमेंट करतात, त्याला ग्राउंड फील्ड म्हणतो ना. ग्रीन फील्ड म्हणजे इथं ह्याच्यावरती डायरेक्टली त्यांनी हे केले, ती ढोलेरा सिटी फॉर्म केली. फिचरिंग अ स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड हाय लिव्हेबिलिटी इंडेक्स. सो अशा पद्धतीनं हा पूर्ण इंडस्ट्रियल टाउनशिप हा जो तुमचा मुद्दा आहे, किंवा त्याच्या संदर्भात कोणकोणत्या अँगलने कितीपर्यंत किती रेडियसमध्ये फिरायचं आहे, तर त्याचा तुम्हाला एक साधारणतः अंदाज आला असेल. ठीक आहे. सो आता अशा पद्धतीनं कॉम्प्रिहेन्सिव्हली तुम्ही तो टॉपिक व्यवस्थित, प्रत्येक टॉपिक म्हणजे हाच टॉपिक असा नाही, प्रत्येक टॉपिक व्यवस्थित अभ्यासलास तर तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया येऊन जाईल. आणि तुमच्या बोलण्यातून ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली कुठेतरी बाहेर त्या बाहेर म्हणजे इंटरव्ह्यूच्या वेळेला रिफ्लेक्ट होतील आणि त्यांचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर युअर अटेन्शन अँड टाईम. नेक्स्ट आपण पुढे जे काय रिक्वायर्ड टॉपिक्स आहेत, ठीक आहे, तर ते आपण वेळोवेळी अपलोड करत जाऊ. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.